नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, प्रत्येक गोष्टी ही संपत चाललेली आहे। माणसाचं आयुष्य पण रोज संपत चाललं आहे। आपण काय म्हणतो, वाढतो, बड्डे आपण करतो ना, बड्डे आपण वाढदिवस म्हणतो, किंवा आपल्याला वाटते मोठं होतो आहे। आपण मोठं नाही मित्रांनो, छोटं होत आहे। पैसे तर एखाद्या वेळेस आपले मोठे होतात किंवा जास्त होतात, पैसे कमावल्यावर वाढतात, परंतु आयुष्य कमी होत चाललं आहे, संपत चाललं आहे। आणि आयुष्य संपत चालल्यामुळे आपल्याला काही गोष्टी वेळेत करणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी चान्स मिळणार नाही। कुठलेही चांगले कामं केले पाहिजेत, कारण वेळ आपला हा संपत चाललेला आहे। आणि पैशाची गरज, माणसाला उतार वयामध्ये पैशाची खूप गरज असते, आणि त्याच वेळेस आपलं उत्पन्न बंद पडतं। किंवा व्यवसाय असेल, नोकरी तर संपते, परंतु आपण व्यवसाय जरी असेल तर आपण तरुणपणात जसं काम करतो तसं काम होणार नाही। काम नाही झाल्यामुळं पैसे मिळणार नाहीत, हे प्रत्येकाला माहिती आहे, नवीन नाही। परंतु ह्या गोष्टीवर जर प्लॅनिंग नाही केलं तर माहिती होऊन उपयोग होत नाही। मित्रांनो, 99% लोकांना प्रॉब्लेम आहेत पैशाचे आज। त्याचं कारण आहे, तो प्रश्न सोडवला जात नाही। पैसे कमवायचं वय संपून जातं तरी आपल्याला काही लोकांना जाग येत नाही। मित्रांनो, पैसे जर नाही ठेवले तर पैसे आहे ते पण संपून जातात, कमवता पण येत नाही, आणि त्रास व्हायला लागतो। कारण पैशाचं सगळी सोंग आणता येतात, परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे। कारण कुठलीही गोष्ट माहिती असून उपयोग होत नाही, इम्प्लिमेंट केलं पाहिजे। आणि इम्प्लिमेंट न केल्यामुळेच पैसे कमवून उतार वयामध्ये पैसे राहत नाहीत। आणि ज्याला आता बघा, प्रत्येक आईवडील ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार मुलाचं संगोपन करतात, त्याला शिक्षण देतात, त्याला अन्न वस्त्र पुरवठा करतात, त्याचं पालनपोषण करतात। परंतु असा एकही माणूस नाही की आईवडील मुलांना सांभाळत नाहीत, असं कधीच होत नाही। 100% हे प्रत्येक आईवडील मुलाला लहानाचं मोठं करतात, त्याला पालनपोषण करतात, त्याला सांभाळतात। परंतु प्रत्येकजण आपल्या आईवडिलाला सांभाळत नाही, हे सत्य परिस्थिती आहे। आणि ह्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो। आपण कमवलेली प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला वाटून द्यावी लागते, हिस्से होतात। काही लोकांचं कमवलेलं नसतं, आईवडिलाची वंश परंपरेनं आलेली प्रॉपर्टी, शेत जमीन घर जागा काय असेल ते, दुकानं, ते प्रॉपर्टी पण आपण डिव्हायडेशन होते, करावं लागते, वाटणी करावं लागते। मित्रांनो, त्यासाठी सावध व्हा। आपल्या नावावर पेन्शन प्लॅन करा, कारण मेल्यानंतर इथं सगळी संपत्ती सोडून जातो प्रत्येक माणूस, कुणी 1 रुपया पण घेऊन जात नाही, हे माहिती आहे प्रत्येकाला। परंतु आपल्या नावावर ठेवल्यामुळं आपल्याला ते वापरता येतील, किंवा आपल्याला स्वाभिमानाने जगता येईल। त्यासाठी पेन्शन प्लॅन करा। पेन्शन प्लॅन केल्यावर तुम्हाला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजेसाठी पैसे मिळतील। अधिक माहितीसाठी मला फोन करा, परंतु उशीर करू नका। ओके, थँक्यू।